सिल्लोडमध्ये विठ्ठल नामाच्या गजरात भव्य पालखी सोहळा. आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड. सिल्लोड शहरात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या निनादात भव्य पालखी सोहळा व दिंडी उत्साहात पार पडली. या दिंडीत माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी सहभागी होत वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. सिल्लोड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांच्या वतीने भव्य पालखी सोहळा आणि दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात शहरातून दिंडी काढण्यात आली. या सोहळ्यात माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रमुख उपस्थिती लावत दिंडीचं स्वागत केले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी पालखीतील श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. तसेच दिंडी प्रमुख भ मनोज महाराज भाग्यवंत यांचा सत्कार केला. उपस्थित वारकरी व भाविकांशी संवाद साधत त्यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात भरपूर पाऊस पडून शेतकरी आणि कष्टकरी सुखी व्हावेत, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, तसेच सर्व वारकरी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊन सर्वांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना यावेळी आमदार सत्तार यांनी विठुरायाच्या चरणी अर्पण केली. दरम्यान तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने प्रियदर्शनी चौकात भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वतः फराळ वाटपात सहभागी होत भाविकांना फराळाचे वितरण केले. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना तसेच विविध सामाजिक व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी व भाविक उपस्थित होते. एसटी न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड. आज वरुण राजा ही आपल्या दिंडीवर त्याची कृपा आहे. राज्यात समाधानकारक पाऊस होऊ दे आणि सुखी समृद्धी शेतकरी, कष्टकरी या सर्वांना पांडुरंग आमच्या कृपादृष्टी आमच्यावर ठेवूया अशा पद्धतीची अपेक्षा मी आपल्या सर्वांच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी आषाढीच्या एकादशीच्या निमित्ताने भाविकांना आणि विशेषतः मनोज महाराजांनी या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आषाढी एकादशी निमित्त प्रथमवारी तुकोबा महाराजांच्या सोहळ्यासाठी आपल्याला आता 36 क्रमांक मिळाला. त्यामध्ये अधिकृतरित्या आता जे धार्मिक कार्यक्रम आहे ते आपल्या 36 नंबरच्या दिंडीमध्ये प्रत्येक वर्षी सर्व सिल्लोड तालुक्याचे वारकरी जातील. यामध्ये विशेषतः मनोज महाराजांनी सातत्याने त्यांच्या सर्व सहकार्याच्या मदतीने आज आपण सोहळा साजरा करू लागलो. त्यामध्ये आपल्या देवस्थानाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. भविष्यामध्येही हे सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी या दिंडीचा लाभ सर्वांनी घ्यावा हीच आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आणि परत एकदा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आषाढी एकादशी या प्रथम वर्षाच्या आणि दिंडीचा नंबर मिळाल्याबद्दल अधिकृतरित्या त्याला जी काही मान्यता मिळाली याचंही मी मनापासून स्वागत करतोय. जय हरी.